थांबलेलो आहोत आता रस्त्यामध्ये आणि आम्हाला काढायची आहेत आपट्याची पानं. खरं तर दादूला असं पाठवले आम्ही. 3-4 काड्या ठीक झाल्या, बस झाल्या. इकडं देवाला तिकडं देवाला. हा तिथूनच गेलाय. तर असं मस्तपैकी निसर्गाचे खरंच खूप उपकार आहेत. तोडला ना, ते सोपं होतं मला वाटतं. ते काय त्यांनी घेतलं ते गेले. आता आम्हाला रोजगाराचं साधन निर्माण झालेलं आहे. बरेचसे आमचे लोक तोडून मार्केटमध्ये विक्रीसाठी नेत असतात. तर एका ताईने गेल्या वर्षी सांगितलं होतं की 500 रुपये झाले होते त्यांना. छान आहे उत्पन्न साधन. कुठे? अरे सोपं होतं रे खरंच, मी बघितलं नव्हतं. नाही ठीक, बस झालं आपल्याला, खूप झालं आपल्याला. इथे सोपं होतं, इथे हे झाड सोपं होतं. हे झाड सोपं होतं काय ते? हे काय समोरचं? हे पण शिदाचं झाड आहे. लुटा सोनं लुटा. मी इकडे नव्हते ना, तिथून बघत होते त्याला. त्याच्या एकच फांदी किती खालची? एक फांदी घे फक्त. फ्रेश पाहिजे. फ्रेश नाही दिसत त्याला. कोणतं घ्यायचं म्हणतो फ्रेश नाही दिसत. तर फ्रेश कसं म्हणजे त्याच्या मनाने असं थोडंसं कोवळसर असं नाही का, फ्रेश नवीन आलेलं असं त्याचं चाललंय. तर असं घरच्या देवांची पूजा राहिली. सगळ्यांनी जबाबदारी वाटून घेतलेली आहे. दसऱ्याच्या सगळ्यांना खरं तर पहिला खूप खूप शुभेच्छा. नवरात्र फार छान गेलेले आहे आणि मला दाखवायचं तुम्हाला असा सुंदर निसर्ग. आणि कालपासून पाऊस झालेला आहे कमी. तर हे असा सुंदर निसर्ग, डोंगर असे छान मस्तपैकी हिरव्या शालूने नटलेले आहेत आणि खूप छान वाटतं असं. तर आहोंना जर म्हटलं ना की कुठे फिरायला वगैरे जाऊया, तर आहो सरळ सरळ सांगतात की फिरायला जाण्याची काही गरज नाही आहे. मस्तपैकी गावाला जाऊन आलो. आणि गाव आणि तालुका असं 20 किलोमीटरचं अंतर आहे. तर तेवढं आपण फिरलो ते खूप झालं. कशाला ट्रिप लागते, त्याच्यामुळे मग आमचं कुठेही जास्त फिरणं होत नाही. तर असा हा सुंदर व्ह्यू फक्त आपल्या फॅमिलीला दाखवायचा आहे मला बरं का. आणि दररोज याचं दर्शन होत असतं. हो इथेच बरोबर आहे. त्या दादानी पाय खूप लांब टाकला होता. तू लांब नको टाकू, तू जवळ टाक.